चा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे असं मी स्वागत करतो. Welcome you all in the holy and mighty name of Lord Jesus Christ, who is the Son of our Almighty Father. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. हालेलुया. सर्व वादकांनी माझ्या समोर बसायचंय. बसायला खाली प्रॉब्लेम येत असेल तर वरती खुर्च्या तुमच्या आहेत तिथे येऊन बसा. हालेलुया. Hallelujah. आज आपण सर्वजण आनंदी आहोत. We are all very happy today. आणि ज्या ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये एकत्र जमतो आम्ही आनंदी असतो प्रियानो. And whenever we gather together in the church, we are always happy. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही आनंदी असतो. We are happy in our families. आमच्या कामाच्या ठिकाणी आम्ही आनंदी असतो. We are happy at our workplace. आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी असतो. We are happy in adverse conditions. आम्ही अनुकूल परिस्थितीमध्ये आनंदी असतो. We are happy in favorable conditions. कारण आमचा देव आमच्या बरोबर आहे. Because our God is with us. त्याचं सानिध्य त्याने आम्हाला दिलेलं He आहे. has given us His fellowship. ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 740 वर्ष त्यांनी संदेश सांगितला. A prophet preached a sermon 700 years before Christ. कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असं म्हणतील. A virgin shall conceive and his name shall be called Jesus, means Emmanuel, God with us. आणि 2023 वर्षापूर्वी तो इम्मानुएल आम्हा सानिध्य असलेला तो देव त्यानं मानवरूप धारण करून आणि तो जगामध्ये आला. And 2023 years ago, that God, Emmanuel, God with us, He came on this earth for us. संदेश त्यांनी 740 वर्ष अगोदर सांगितलं पहा आम्हासाठी बाल जन्मला आहे. And 740 years ago, a prophet prophesied that a babe is going to be born. 740 वर्ष अगोदर सांगितले बाल जन्मला आहे. In 740 years ago, it was told that a baby is born. आणि जन्माला येणारे असं त्या ठिकाणी म्हटलं नाही. It is not said that a baby will be तर born. यशाया संदेश त्या ठिकाणी काय म्हणतो पहा. What does the prophet Isaiah say? यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय त्याची 6 आणि 7 वचन वाचा. मिळालं का? हा वाचा. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे. कधी लिहिलेलं आहे? येशूच्या जन्माच्या अगोदर 740 वर्ष आमचा देव अद्भुत देव आहे. हालेलुया. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हासाठी बाल जन्मला आहे. पुढं आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री काय म्हटलं जाईल? त्याला अद्भुत मंत्री. सेवा करणारा येशू म्हणतो मी सेवा करायला नाही करून घ्यायला तर सेवा करायला आलेलो आहे. अद्भुत मंत्री, समर्थ देव, समर्थ देव. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. समर्थ देव, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, तो समर्थ देव आहे. येशू मध्ये होय आणि आमेन आहे. हालेलुया. तो सामर्थ्याचा देव आहे. त्या नावामध्ये सर्व काही शक्य आहे. तो अद्भुत मंत्री, तो समर्थ देव, सनातन पिता, सनातन पिता, शांतीचा अधिपती, शांतीचा अधिपती. येशू म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतं तसं नाही. शांतीचा अधिपती, शांतीचा अधिपती म्हणते, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला, त्याच्या सत्ता वृद्धीला म्हणजे त्याच्या सत्तेच्या वाढीला अंत असणार नाही. त्याच्या सत्ता वृद्धीला पुढं व शांतीला अंत नसणार, व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून, तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल, त्याचे साम्राज्य चालविल. कधी लिहिलंय? येशूच्या जन्माच्या अगोदर 740 म्हणजे 2023 वर्षाच्या अगोदर 740 वर्ष ही भविष्यवाणी देवाच्या आत्म्यानं संदेशाच्या द्वारे केलेली आहे. In Isaiah 9, 6 and 7 it says, For unto us a child is born, unto us a son is given, and the government will be upon his shoulder, and his name will be called Wonderful Counselor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. Of the increase of his government and peace there will be no end, upon the throne of David and over his kingdom. आणि मी पाहतो त्यावेळेला केलेली भविष्यवाणी. And this is a prophecy done at that time. कुमारी गर्भवती होऊन A virgin shall conceive. पुत्र प्रसवे. She will bring forth a son. आणि 2023 वर्षापूर्वी
And 2023 years ago, मरियेला देवदूतानी दर्शन दिलं an angel appeared to Mary आणि तिला म्हटलं की स्त्रियांमध्ये तू धन्य आहे. and said that you are blessed amongst women. पा तू गर्भवती होऊन तू पुत्र प्रसवेल. You will conceive and bring forth a son. पवित्र परात्पराची छाया तुझवर येईल. The Holy Ghost shall overshadow you. पवित्र आत्मा तुझवर The येईल. Holy Spirit shall come upon त्याच्याद्वारे you. तू गर्भधारणा And करशील you will conceive आणि तू पुत्र प्रसवशील. and you will bring forth a son. कारण जो जन्माला येणार आहे Because the one who is to be born, त्याला पवित्र म्हणण्यात यावं. he should be called त्याचा holy. संदर्भ आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये आहे. We see the reference in the Old Testament. इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये असताना While the Israelites were in slavery, बंधनामध्ये असताना they were oppressed. आम्ही पाहतो मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना मिस्रातून परमेश्वराने बाहेर काढलं. And God brought the people of Israelites through Moses. त्याच्या अगोदर त्यांना वलांडणाचा सण त्या ठिकाणी साजरा करायला देवाने सांगितलं. And God told them to celebrate the feast of Passover. वलांडणाचा यज्ञ पशु त्यांनी अर्पायला सांगितलं. He told them to offer the sacrifice for the त्याचं Passover. रक्त आपल्या घराच्या दारबायाला कपापट्टीला लावायला He सांगितलं. told them to put the blood of the lamb on the doorpost. त्याचं मांस त्या ठिकाणी रात्र त्यांनी आणि देवाने त्यांना खायला And सांगितलं. God told them to eat the flesh of that. जो यज्ञ पशु वधायचा होता They had to offer तो the. निर्दोष असावा. He should be unblemished. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्यंग असता कामा नये. He should be healthy. हा देवाचा नियम, देवाची आज्ञा देवाने त्यांना सांगितली And होती. this was the rule of God, and God told them. आम्ही पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून या जगात आला. And God came on this earth as a man, वधावयाचा कोकरा म्हणून तो या जगात आला. as a lamb to be slain. आमच्या देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला पापातून, शापातून, बंधनातून, मरणातून सोडवण्यासाठी तो या जगात आला. He freed us from the death and sin according to the will of Father. आणि जो पाप करतो त्याला मरणाचं शासन आहे. And those who sins, he has death. देहांत त्याच्यासाठी आहे. He has death. म्हणून सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. And everybody sinned and fell short of the glory of God. आणि मरणाऱ्याच्या मृत्यूने देवाला कधी संतोष होत नाही. And God is never pleased with the man who will die. आम्ही मरावाची देवाची इच्छा नाही. It is not the will of God that we should म्हणून die. देवानं आमच्यासाठी योजना आखली. So God planned for us. कारण पाप्याला आता मरणातून सोडवायचं असेल So to free a person to free a sinner, तर त्याच्या बदल्यात कोणीतरी नीतिमान पुरुषाने वदन त्याचं ते पाप स्वतःवर घेणं आणि त्यासाठी त्याच्या बदल्यात वदलं जाणं गरजेचं आहे. it is important that a man who is unblemished should take his sin upon him. आणि येशूनं तेच आमच्यासाठी केलं प्रियानो. And Jesus did that for आणि us. म्हणून त्याला जेव्हा जन्माईल त्याला पवित्र म्हणण्यात यावं. And so that he should be called holy. त्याच्यातही कुठलाही दोष असता कामा He नये. should be unblemished. कारण तो सर्व मानव जातीसाठी आणि वधस्तंभावर जाणार होता. Because he was going to go on the cross for all mankind. आणि त्याने ते अद्भुत कार्य केलं. And he did this marvelous thing. अनित्यमान लोकांसाठी नीतिमान पुरुष वधस्तंभावर गेला. And he went on the cross for the unrighteous people. आणि मरणातून, शापातून, बंधनातून त्याने आमची सुटका केलेली And he आहे. delivered us from sin and death and bondage. म्हणून योसेफाला ज्यावेळेस देवदूत भेटले, When the angel appeared before Joseph, कारण ज्यावेळेस मरिया गर्भवती होती, when Mary had तिने conceived, गर्भधारणा केली, when she had conceived, त्यावेळेस ती वाग्दत्त होती योसेफ नामे एका व्यक्ती बरोबर. she was betrothed to Joseph. तो पण परमेश्वराला भिवून वागणारा होता. He was a man who feared आणि God. त्यानं गपचूप आपल्या पत्नीला सोडण्याचा विचार केला. And he decided to leave Mary. हे ज्यावेळेस देवानं पाहिलं, When God saw this, मनातले विचार जाणणारा तो देव he आहे. is a searcher of hearts. देवदूताने योसेफाला दर्शन देऊन म्हटलं, An angel appeared to Joseph and said, तू आपली स्त्री मरिया हिला सोडू नकोस. do not leave your betrothed wife Mary. कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे Because the womb that is in तो her, पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. it is through the Holy Spirit. ती पुत्र प्रसवेल. She will bring forth a son. जो जन्माला येईल तो ख्रिस्त प्रभू, तो आपल्या लोकांना पापातून सोडवणार आहे. And the one who will be born, he will deliver his people from the sin. मूळ प्रियानो, आज आम्ही मुख्य उद्देश जो आहे देवाचा तो आम्ही बघणार आहोत. We are going to observe the main purpose of this. प्रत्येक संदेशामधून आम्ही ती गोष्ट आणि प्रामुख्याने प्रकर्षाने ती बोलत असतो. And we are talking about this through every sermon. कारण आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवणारे लोक आहोत. Because we are the people who preach who Christ was crucified. आज आम्ही त्यातलं मर्म, देवाच्या जन्माचं, ख्रिस्ताच्या जन्माचं मर्म आम्ही समजून घेणार आहोत. We are going to understand the core of the death of Christ. येशूच्या जन्माविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. There are many things told about the birth ती of कुमारी Christ. होती, त्या काळात तिने कसं सामोरं गेला असेल, She was a virgin and how she faced in या that. सर्व गोष्टी बोलल्या जातात All प्रियानो. these things are talked about. पण मुख्य उद्देश जो आहे तो आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. But the main purpose, we need to understand that. तिने त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये लोकांना तोंड दिलं असेल, She faced those people in that time. लोकांनी तिची निंदा केली असेल. People would have mocked her. येशूला जन्माच्या वेळेस त्याचं डोकं टेकवायला त्याला जागा नव्हती, त्याने गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला तो आला.
And Christ had no place to rest his head, but he was born in a manger. आमच्यासाठी तो गरीब झाला. He became poor for या us. सर्व गोष्टी मी पाहत असताना प्रियानो, All this, while you हे see all this, का घडलेलं why आहे? did this happen? हे देवाच्या योजनेप्रमाणे घडलेलं आहे. This happened to the will of हे God. तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी घडलेलं It आहे. happened for your and my redemption. म्हणून प्रियानो, येशूच्या जन्माच्या वेळेला आम्ही तो वृत्तांत वाचतो की रानामध्ये मेंढपाळ मेंढरं चारत होते. When we see about the passage that the shepherds were feeding the flock, आणि त्यांच्या समोर अकस्मात देवदूत प्रगट झाले. and angels appeared before them, त्याने मोठा प्रकाश पाहिला. a great glory shone around ते them, सर्व मेंढपाळ घाबरले. and all the shepherds were scared. देवदूतांनी त्यांना सांगितले की घाबरू नका, The angel said, "Do not fear, घाबरू नका. do not fear," कारण जी महत्वाची गोष्ट ती त्यांना सांगायची होती, because they had to tell an important जी thing, खरी सुवार्ता ती त्यांना सांगायची होती. true gospel that they had to आणि tell, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, and they told them, आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. a savior is born in the city of David. आज दाविदाच्या नगरामध्ये In the city of David, उद्धारकर्ता जन्मला आहे. a savior is born. आज दाविदाच्या नगरात In the city of David, मुक्तिदाता जन्मला आहे. a deliverer is born. आज दाविदाच्या In नगरात the city of David, मानवाला स्वतंत्र करणारा जन्माला आलेला आहे. he who is born who is will आणि deliver his people. त्या राजाच्या राजाचं नाव आहे, त्या नायकाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. And the Jesus is the name of the King of Kings. त्या गोष्टीत आम्ही पाहतो, वृत्तांत आम्ही पुन्हा एकदा वाचणार आहोत. Let's read it again. लूक वर्तमान याचा 2रा अध्याय आणि 8 वचनापासून काही वचन यास आम्ही वाचणार आहोत. त्याच प्रांतात हा. मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, भिवू नका, कारण पहा कारण पहा जो मोठा आनंद जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. त्याची स्वार्थ मी तुम्हाला सांगत आहे किंवा सांगतो. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या आज गावात दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू तो आहे. ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण हीच की आणि तुम्हास खूण हीच की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले व गव्हाणीत निजवलेले असे बाळक तुम्हास आढळले. असे बालक तुम्हास आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. आमेन. It says Luke 2:8 onwards. Now there were in the same country shepherds living out in the fields, keeping watch over their flock by night. And behold, an angel of the Lord stood before them, and the glory of Lord shone around them, and they were greatly afraid. Then the angel said to them, "Do not be afraid, for behold, I bring you good tidings of great joy, which will be to all people. For there is born to you this day in the city of David a Savior, who is Christ the Lord. And this will be the sign to you: you will find a babe wrapped in swaddling clothes, lying in a manger." And suddenly there was with the angel a multitude of heavenly hosts, praising God and saying, "Glory to God in the highest, and on earth peace, goodwill toward men." या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळत आहे. The word of God tells here, त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप चारित होते. in the same country there were shepherds living out in the fields. त्याच प्रांतात म्हणजे कुठल्या प्रांतात? In the same city means which city? ज्या प्रांतात येशू ख्रिस्तानं जन्म घेतला तो The प्रांत. same country where Jesus was born. बायबल सांगतं तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. And an angel of Lord stood before them. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले The glory of Lord shone around आणि them, ते भयभीत झाले. and they were greatly तेव्हा afraid. देवदूत त्यास म्हणाला, Then angel said, भिवू नका, "Do not be afraid, कारण पहा because जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, the great joy which will be to all people, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. I bring you the good tidings. ती ही की It is so that तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. but there is born to you in this day in the city of David a Savior, who is Christ the Lord. पण या ठिकाणी त्यांनी ती सुवार्ता सांगितलेली आहे. They told the good tidings in this ते place. म्हणतात तेव्हा देवदूत त्यात म्हणाला, भिवू नका, The angel said, "Do not be afraid, कारण
पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. The great joy which will be to all people. आनंद कसा आहे? How is the joy? मोठा आनंद It is आहे a great joy. आणि तो आनंद देवाने आम्हाला दिलेला आहे. And God has given us that joy. जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे The great joy which will be to all people. त्याची वासवार्ता मी तुम्हाला सांगतो. I bring you the good tidings of that. ती ही की It is such that तुम्हासाठी for you आज today दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. in the city of David a savior is born. तो ख्रिस्त प्रभू He आहे. is Christ the Lord. महत्वाचा शब्द Important. तारणारा जन्मला A आहे. savior is born. मुक्तिदाता जन्मला A आहे. deliverer is born. उद्धारकर्ता जन्मला A आहे. redeemer is born. कशापासूनच तारण आम्हाला मिळालेलं आहे? How have we received this कुठल्या redeem? गोष्टीपासूनची मुक्तता आम्हाला मिळालेली आहे? From where do we find this deliverance? कशासाठी येशू आलेला आहे? Why did Jesus come? त्या गोष्टी आम्हाला समजून घेणं फार महत्वाचे आहेत. It is important that we understand such things. ख्रिसमस फक्त नवे कपडे घालणं नाही. Christmas is not just wearing new clothes. ख्रिसमस म्हटलं गोडधोड खाणं नाही. Christmas is not just eating delicacies. ख्रिसमस म्हटलं म्हणजे चांगली चवदार बिर्याणी खाणं नाही. Christmas is not only eating biryani. त्याच्या पलीकडे काहीतरी महत्वाचं आहे प्रियानो. There is something important beyond that. देवाचं वचन मला सांगतं The word of God tells कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. it was not the will of God that anybody should be तर perished, प्रत्येकाने सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं but that everybody should walk in truth आणि सार्वकालिक जीवनाचा वाटा त्याने मिळवावा. and be partakers of the eternal life. परमेश्वर म्हणतो मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. God says, I'm not pleased by the one who तर dies, तुम्ही मागे फिरा आणि जिवंत राहा. but you turn back and stay alive. एकाच्या अवज्ञेमुळे पाप जगात आलं. Because of one's disobedience, sin entered. पापाचं वेतन मरण मनुष्यामध्ये The पसरलं. wages of sin, death came into man. एकाच्या अज्ञानकीतपणामध्ये जीवन आम्हाला मिळालेलं आहे. Because of one's obedience, we received life. सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालेलं We आहे. have received eternal life. म्हणून येशूचा जन्म आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. Because we need to understand the birth of Christ. ज्यास आम्ही वैयक्तिक विचार करतो When we think personally, त्याच आम्ही म्हणू शकतो की आज माझ्यासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. हा we can say that today a savior is born in the city of David for me. तो माझा उद्धार करता आहे. He is my savior. तो माझा मुक्तीदाता He आहे. is my redeemer. म्हणून आज या वचनाच्या कुठल्याच शब्दामध्ये अंडरलाईन आहे. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. And it is highlighted that in the city of David a savior is born. मनुष्यानं आम्ही पाहतो देवाचा दास म्हणतो मातेनं गर्भधारणा केल्यापासूनचाच मी पापी आहे. And the word says that I am a sinner since I was conceived. आणि ते पापाचं वेतन मरण मनुष्यामध्ये आहे. And the wages of sin, death is upon man. आणि त्याच मरणातून सोडवण्यासाठी तारण देण्यासाठी मुक्ती देण्यासाठी येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून या जगामध्ये आला. And to save and deliver from the same death, Jesus came into this earth. नीतिमान लोकांचा आणि अनितिमान लोकांसाठी नीतिमान पुरुष या जगामध्ये आला आणि त्या नीतिमान पुरुषाच्या द्वारे मनुष्याला तारण प्राप्त झालेला आहे. A righteous man came for the unrighteous people and we have received through his righteousness. जो जन्माला यावा तो निर्दोष असावा. The one who should be born should be blameless. जो जन्माला यावा तो अव्यंग असावा. He should be healthy, जो जन्माला यावा तो पवित्र असावा. that he should be holy. म्हणून आम्ही पाहतो त्याने कुमारीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. And that is why he was born to a virgin. माझ्या भावांनो बहिणीनो, My brothers and sisters, आज आपल्या अंतःकरणामध्ये आपण डोकावून पाहणार आहोत. let's introspect. आज आपलं आत्मपरीक्षण आम्ही करणार आहोत. Let's introspect ourselves. काय ज्या उद्देशानं देवानं आपला प्रिय पुत्र या जगात पाठवला With the intention that God sent his beloved मला son मरणातून सोडवण्यासाठी, to deliver us from death, मला शापातून to सोडवण्यासाठी, deliver me from the curse, मी पवित्रतेमध्ये चालावं यासाठी so that I walk in holiness. मी ते स्वीकारलेलं आहे का? Have I accepted that? मी त्याप्रमाणे चालत आहे का? Am I walking with that? मी नेहमी प्रत्येकाला त्या ख्रिसमसच्या दिवशी प्रश्न विचारतो. I always ask this question on नवीन Christmas. वर्षाच्या दिवशी मी प्रश्न विचारतो. I ask on New Year's Day. माझं तारण जर 15व्या वर्षी झालं असेल, If I'm saved at the age of आज 15, माझं वय जर 50 असेल, if my age today is तर मी 50, एवढ्या वर्षामध्ये प्रभूच्या किती जवळ आलेलो आहे. so how close I am in these years to God? मी 15 वर्षाचा असताना माझं तारण झालं. I was saved when I was आज 15. माझं वय 35 वर्ष आहे. I'm 35 years of तर age. माझ्या या तरुणपणामध्ये मी प्रभूच्या जवळ किती आलेलो आहे. How close am I to God in my young age? येशूचा जन्म मी समजून घेतलेला आहे का? Have I understood the birth of Jesus? येशूचं वधस्तंभावरचं मरण मी समजून घेतलेलं आहे का? Have I understood the death of Jesus? वधस्तंभाचं शिक्षण मला ते सामर्थ्य मिळालेलं आहे त्या आणि शिक्षण मी समजून घेतलेलं आहे का? Have I understood the death of Jesus on the cross? आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. A savior is born in the city of David. कुणाच्या तारणासाठी तो या जगात आला? Whose salvation he came? कुणाच्या उद्धारासाठी तो या जगात आला? For whom did he come? पापी जनांना
तारावयासाठी आलो to save the sinners. आणि एक सुद्धा नीतिमान नाही. And there is not one righteous. सर्वांनी पाप केलं Everybody sinned, आणि सर्व आणि आम्ही पाहतो देवाच्या गौरवाला अंतरलेले and आहे. we fell short of the glory of God. म्हणजे प्रत्येक मनुष्याने पाप केलेला आहे. Every man sinned, त्याचा जन्मच पापामध्ये झालेला was आहे born in sin, आणि पापाचं वेतन मरण त्याच्या ठाई आहे. and the wages of sin, death आणि is त्या upon him. मरणातून सोडण्यासाठी येशू या जगात आला. And Jesus came us to deliver us from that म्हणून death. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, So John 3:16 देवानं says, जगावर एवढी प्रीती केली for God so loved the की world त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, that he gave his only begotten son, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो so that anyone who believes in him त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. should not perish but have eternal life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. देवानं येशूनं आम्हाला त्या जगाच्या अंधकारातून बाहेर काढलेला And आहे. Jesus brought out of the darkness of the की world. त्यानं त्या कर्षण आम्हाला लावलेला आहे. He has brought us out. आणि आज देवाच्या कृपेनं आमचं तारण झालेलं आहे. And because of the grace of God, we are saved. पण मी काय तारणाची उपेक्षा करत आहे का? But am I talking about the salvation? मला मी पूर्णतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न नेटाने करत आहे का? Am I trying hard to attain that? बाबा आम्ही पाहतो की आमचं तारण तर झालेलं आहे, We are saved. पण बायबल आम्हाला सांगतं तारणाची उपेक्षा होईल अशी कुठली गोष्ट तुमच्याकडनं होऊ नये. But do not walk that so that you'll mock it. आणि आम्ही अनेक गोष्टी करतो प्रियानो जी तारणाची उपेक्षा होईल अशी. And we do many such things that mock the salvation. आमच्यामध्ये अजून दैहिकता आहे, We still have worldly things. आमच्यामध्ये अजूनही भांडखोरपणा आहे, We still quarrel. आम्ही अजूनही शिवीगाळ करत We आहोत, still curse. आम्ही अजूनही जगातल्या गोष्टीमध्ये बरबटलेलो We आहोत. still प्रियानो, are in the worldly things. म्हणजे आम्ही काय करत आहोत? So what are we doing? आम्ही तारणाची उपेक्षा करत We are आहोत. mocking the salvation. आम्हाला तारण मिळावं म्हणून येशू ख्रिस्त मानव रूप धारण करून या जगात आला. Jesus came in bodily form so that we should be saved. स्वतःच्या रक्ताचं मोल त्याने दिलं He gave his blood for us. आणि ते तारण त्याने आम्हाला फुकट दिलेलं आहे. And he has given us the salvation for free. मोबदला त्यानं दिलेला आहे He has paid the price. आणि त्यानं ते आम्हाला फुकट दिलेला And we आहे. have received it free. मग त्या तारणाची आम्ही उपेक्षा का करतो? Let us not mock the salvation. बायबल सांगतं ज्यांचा भाव विषय परमेश्वर आहे ते धन्य आहे. Blessed are those who believe in Christ. माझा भाव विषय परमेश्वर आहे का? Do I believe in Christ? मी एकदा एक ऑब्झर्वेशन केलं. I've observed this. मी एकदा असाच एक दिवस मुद्दा म्हटलं की आज लोकांच्या जवळ जायचं आणि लोक काय गप्पा मारतात ते ऐकायचं. I decided to go near some people and listen what they talk मग about. त्याप्रमाणे मी केलं ते त्या दिवशी. And I did that one day. सिग्नलला थांबलो, तिथे मी सिग्नलला थांबून उजवीकडे डावीकडे जे बसलेले होते गाड्यांवर ते त्यांच्या मी गप्पा ऐकत होतो. I was standing at the traffic signal and I was listening to the people that were talking. पती पत्नी असतील किंवा मित्र असतील गाडीवर, There were a couple or friends. मग त्यांच्या गप्पा मी ऐकायचो. I used to listen what they talked about. प्रत्येकाच्या गप्पांचा विषय पैसा. Everybody used to talk about money. त्यांनी मला चेक दिला होता, He had given me a check चेक मी भरला पण तो उठला नाही. and I gave the check but I मला did not एवढ्या get it. पैशाची गरज आहे I need so much आणि and मग ते money मला ते मिळाले पाहिजे. and I should get that. मग एका इन्कम टॅक्सच्या गोष्टी किंवा आम्ही पाहतो शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या अशा गप्पा सगळ्यांच्या And असतात. all the financial things. पती पत्नी जर बसलेले असतील गाडीवर, If there's a couple on a bike हा मग तो पती आपल्या पत्नीला म्हणत असतो, and a husband is saying to his wife, थांब ग बाई जरा, मी सोसायटी काढायसाठी अर्ज दिलेला, मिळतील पैसे. just wait, we'll receive the money. कुठेही जा प्रियानो, Go wherever. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एक दिवस ते करा, ऑब्झर्वेशन करा. If you want to experience, you can. लोकांना फक्त पैशाविषयी बोललेलं आवडतं. People only like talking about money. मला नफा होणं गरजेचं आहे. I need to flourish. आणि प्रियानो तोच पैसा त्यांचा घात करत आहे. And the same money is the reason for their पण perishing. येशू म्हणतो, देवाचं वचन आम्हाला सांगतो, But the word of God says, चोर येतो चोरी करणं, नाश करणं, घात करणं यासाठी येतो, a thief comes to kill, destroy. पण मी जो आलो आहे ते तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो आहे. But I have come to give you आणि life विपुल जीवन देण्यासाठी and give आलेलो आहे. life in abundance. मग आमचा भावविषय काय असणं गरजेचं आहे? What should be our belief? आमचा भावविषय प्रभू येशू Our असावा. belief is Jesus आम्ही Christ. येशूविषयी बोलावं, We should talk about आम्ही Jesus. येशूविषयी गावं, We should sing about आम्ही Jesus. लोकांना येशूविषयीची स्वार्थ सांगावी. We should tell the gospel about Jesus to हे आमचं people. काम आहे प्रियानो. This is our duty, आम्हाला beloved. तारण मिळालेलं आहे. We are saved. तारण देण्यासाठी तो या जगामध्ये आला. He came to give us salvation. तो आम्ही पाहतो येशू आणि जक्काई जेव्हा आपलं सर्व पाप कबूल करतो, सगळं काय कुभांडानं घेतलं, मी चौपट परत करतो, सगळं काय तो कबूल करतो. येशू म्हणतो आज या घराला तारण प्राप्त
झालेलं And आहे. Zechariah says, I'll return everything that I've taken unfairly. God says that this house will receive मनुष्याचा salvation. पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेला आहे. And the Son of Man came to seek the one who are lost. रोग्यास वैद्याची गरज आहे And a person who is sick, he needs आणि a... तो वैद्य राजांचा राजा तो आमच्यासाठी या जगात आलेला आहे. And the doctors of doctors, he is come into the world. म्हणून प्रियानो, येशूविषयी येशू आणि भूतलावर येण्यामागचा उद्देश जो आहे ते आम्ही लक्षात घेणं फार And गरजेचं we आहे. should understand the intention of Jesus coming on the earth. त्याच्याविषयी आम्ही मनन करणं फार गरजेचं आहे. We should meditate on it. त्याच्यामध्ये आम्ही चालणं फार गरजेचं आहे. We need to walk in it. माझं काम काय ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. I should understand what my duty is. देवाच्या मात्र योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6वा अध्याय आणि त्याचा 38 वचनामध्ये काय आलेलं आहे पहा. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही. येशू काय म्हणतो, मी माझ्या इच्छेप्रमाणे या जगात आलो नाही, आपल्या इच्छेप्रमाणे या जगात आलो नाही. तर काय म्हणतो पा, तर ज्याने मला तर पाठविले ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. स्वर्गातून उतरलोय. वाच. In John 6:38 it says, For I have come down from heaven not to do my own will, but the will of him who sent me. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, Word of God says here, स्वतः तारणारा, himself Savior, आमचा उद्धार करता, a Redeemer, आमच्या तो म्हणत आहे and he is की saying, मी आपल्या इच्छेप्रमाणे करावे असे या जगात आलो नाही, I did not come on this earth to do my own will, तर ज्याने मला पाठविले but the one who sent me, त्याच्या इच्छेप्रमाणे करायला मी आलो आहे. I have come to do of his will. परत एकदा ती शेवटची वळ वाचवा. ज्याने मला पाठविले ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. कुठून उतरला आहे? स्वर्गातून उतरलो आहे. हालेलुया. Says, For I have come down from heaven to do the will of him who sent me. आम्ही गीत गातो, सोडोनी स्वर्ग सुख. अजून काय शब्द आहे तो? गणदूत देवलोक झाला गरीब झाला. हालेलुया. पाहतो स्वर्गातून उतरलेला आहे. He came down from heaven. पित्याच्या इच्छेप्रमाणे करायला तो उतरलेला आहे. He came down from heaven to do the will of तो म्हणतो Father. की पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणं किंवा करणं हेच माझं अन्न आहे. So he says, it is the will, to do the will of my Father is my food. आणि पित्याची इच्छा मानवाच्या दृष्टी मानवाशी काय आहे? And what is the will of Father for man? तुमच्या विषयीचे माझे संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. My plans for you of good and not of evil. देवाची इच्छा काय आहे? What is the will of God? कुणाचाही नाश होऊ नये, So that nobody should perish. तर प्रत्येकाचं तारण So व्हावं, that everybody should be saved. प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. Everybody should receive eternal life. देवाच्या गौरवाला मनुष्य जो अंतरलेला आहे पुन्हा तो देवाच्या गौरवामध्ये यावा, ही देवाची इच्छा आहे. It is the will of God that the man who fell short of the glory should come back. मनुष्याच्या तारणासाठी देव आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. And Jesus came to save the man. तो स्वर्गातून उतरला प्रियानो, He came down from heaven, beloved, तुम्हाला आणि मला तारण्यासाठी, to save you and me, तुमचा आणि माझा उद्धार to करण्यासाठी, redeem you and me, तुम्हाला आणि मला मुक्त to करण्यासाठी. deliver you and me, बंधनातून मुक्तता आहे, to free us from bondages, अंधकारातून सुटका आहे, from darkness, मरणातून सुटका आहे, from death, व्याधीतून सुटका आहे, from diseases, आणि आम्हाला विसावा आहे. हालेलुया. and to give us comfort. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मज जवळ या. All you who labor and are heavy laden, come to me. तुम्ही सर्व माझ्याकडे या, Come to me. म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. I will give you rest. आम्हाला विसावा देण्यासाठी तो आलेला He आहे. came us to give us आमचं rest. दुःख आमच्यातून काढून टाकायला तो आलेला आहे. He has come to take us out. आमचे अश्रू पुसण्यासाठी तो आलेला आहे. He came to wipe away our tears. मी पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वर्गातून उतरलेलो आहे. I've come down from heaven to do the will of the Father. आणि पित्याचं आमच्यावर प्रेम आहे. And a Father loves us. त्याने जगावर एवढी प्रीती He केली loved the world so की much आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. that He gave His only begotten जो Son, कोणी त्याचवर विश्वास so ठेवतो that anyone who believes त्याचा in Him, नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. he should not perish but have an eternal life. ही देवाची योजना आहे. This is the plan of ही Father. पित्याची इच्छा आहे. This is the will of God. त्या देवाच्या प्लॅन मध्ये मी बसलेलो
बसलेलो आहे का? Do I fit into the plan of that त्या God? देवाच्या योजनेमध्ये मी आहे का? Am I in the plan of God? आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया. Let us ask a question to आणि ourselves. माझ्यातलं दैहिकपण, माझ्यातलं नको असलेल्या सर्व गोष्टी माझ्यातून पूर्ण समूळ नष्ट होणं गरजेचं आहे. And all the worldly things in me should be perished. कारण येशू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. Because Jesus says, just as I am, you should be जसा holy. मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. Just as I am perfect, so you be. येशू आम्हाला तारावया असे या जगामध्ये आलेला आहे. He came on this planet to save us. मग तुमचं आणि माझं काम आहे की ती तारणाची उपेक्षा मी होऊ देणार नाही. So we should take care that we do not mock मी that प्रभूच्या salvation. इच्छेप्रमाणे करणार आहे. We are going to walk. बायबल सांगतं देवाचा दास म्हणतो की मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेतील खुणेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे. The word says that ignore the things of the past and look forward and achieve that crown. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, मनुष्याचं सर्वात मोठं जर काही उणं पण असेल तर ते की त्यानं स्वतःला ओळखलेलं नाही. The one greatest shortcoming of a man, he has not recognized himself. तीच गोष्ट मी पाहतो तारण पावलेल्या लोकांविषयी, विश्वासांविषयी आहे. And it is the same thing about the people who are saved. तारण त्यांना मिळालं, त्यांनी मग ते तारलेले आहेत. They are saved. येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे. They have received Jesus as their personal savior. स्वतःला ते विश्वासधारे म्हणत आहे. They call themselves पण believers, त्यांनी तरी अजून स्वतःला ओळखलं नाही. but still they haven't recognized आणि themselves. तीच एक गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. And that's the one thing we need to understand. आम्ही ओळखावं मी कोण आहे, We should understand who we are. माझ्या ठाई कोण आहे, Who is within me? मी कोण आहे, Who am I? हे जर मी समजून घेतलं If I understand तर this, दैहिकता माझ्यामध्ये येणार नाही. then the worldly things will not come in me. जगातल्या गोष्टी माझ्यामध्ये येणार नाही. Things of the world would not माझा enter. भाव विषय परमेश्वर असणार My आहे. belief is Jesus. माझ्या भावानं भिनून आमचं आयुष्य 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, फार शक्ती असेल तर 80 वर्ष, पण त्याचा डामडोल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And the word says that a life may be 60, 70 or 80 years, but all is hard work. पण जर आम्ही प्रभूमध्ये आहोत But if we are in God, तर आम्हाला एक धन्य आशा आहे. we have a hope. आमचं तारण झालेलं आहे We are saved. आणि मी कोण आहे, मी स्वतःला ओळखलेला आहे. And I know who I am. हालेलुया. Hallelujah. स्वतःला ओळखा प्रियानो. Recognize yourselves. देवाचं गौरव आमच्याकडनं होणं फार गरजेचं It आहे. is important that God should be glorified through us. पित्याच्या इच्छेप्रमाणे करायला मी स्वर्गातून उतरलेलो आहे. And that is why I have come down from heaven to do the will of Father. मग पित्याची इच्छा कुणाविषयी आहे? Then who is the will of Father for? तुमच्या माझ्याविषयी For आहे. you and me. आमचा नाश होऊ नये, So that we not perish. आम्ही दुःखामध्ये असता कामा नये, We do not be in म्हणून sadness. आमचं कन्न त्याने ऐकलं नाही. आमच्यासाठी सुसमयी आपला प्रिय पुत्र त्याने या जगात पाठवलेला He आहे. heard our cry and he sent his son, beloved son, at the right time. आम्ही पाहतो आणि तारणाचं शुभ्र वस्त्र त्याने आम्हाला दिलेलं आहे. And he has given us the cloth of righteousness. धार्मिकतेच्या झग्यानं त्याने आम्हाला आच्छादलेलं He आहे. has clothed us with the आणि righteousness. बायबल आम्हाला सांगतं की ती वस्त्र डागविरीत, सुरकुतीविरीत ठेवणं तुमचं आणि माझं काम आहे. And it is our duty to keep it unblemished and wrinkle-free. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 22व्या अध्याय, शेवटच्या अध्यायामध्ये ते वचन आहे पहा. तारणाविषयी. हा वाचा 14 वचन, 13-14 वाचा. मी अल्फा व मी ओमेगा, अल्फा व ओमेगा, पहिला व शेवट, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट असा आहे. प्रारंभ शेवट असा आहे. जे आपली वस्त्रे धुतात जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, ते धन्य, त्यांची जीवनी झाडावर त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल सत्ता होईल. आणि ते वेशीतून नगरात आणि जातील. ते वेशीतून नगरात जातील. कुठल्या नगरामध्ये? नवीन यरुशलेम, सियोन नगर, त्याच्यामध्ये ते जाणार आहेत. हालेलुया. जोरात टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. In Revelations 22:13-14, it says, I am the Alpha and the Omega, the beginning and the end, the first and the last. Blessed are those who do his commandments, that they may have the right to the tree of life and may enter through the gates into the city. जे आपली वस्त्रे धुतात The one who clean the clothes, ते धन्य आहे. blessed are those. आपल्या पापांचा पश्चाताप आम्ही करावा We should repent for our sins. म्हणून योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. So John was giving the baptism. आणि तो स्वार्थ सांगत असताना And while he was preaching the तो gospel, म्हणत होता की पश्चाताप करा, he was saying, repent, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. because the kingdom of heaven is near. अरण्यामध्ये घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, The voice of the one crying in the wilderness, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. repent
because the kingdom is near. जे आपले वस्त्र धुतात ते धन्य आहे. Blessed are those who wash their robes. जे आपल्या पापांचा पश्चाताप करतात ते धन्य आहे. Blessed are those who repent for their sins. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला ते धन्य आहे. Blessed are those who have received Jesus as their personal savior. काय त्यांचं होणार आहे? What is going to happen? त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल They will have the right to the tree of आणि life, वेशीतून नगरामध्ये ते प्रवेश करतील. and they may enter through the gates into the city, आम्हाला ते सार्वकालिक जीवन मिळावं, so that we should receive the eternal आम्हाला life. ते वतन मिळावं, We should receive that आम्ही त्या nation. नगरामध्ये प्रवेश करावा. We should enter into the city. त्या नगरामध्ये प्रवेश त्याच वेळेला होतो प्रियानो जे आपली वस्त्रे धुतात. And only those who enter the city who can go into the city are the ones who wash जे their प्रभू clothes. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, The ones who believe in Jesus, ज्यांनी आपल्या पापांचा पश्चाताप केलेला आहे, who have repented for their sins, जे दैहिकतेपासून दूर आहेत, who are away from the worldly things, ज्यांनी समजलं की माझं शरीर देवाचं मंदिर आहे आणि नित्य त्या मंदिरातून देवाला यज्ञ सादर करत आहेत, त्या प्रत्येकाचा प्रवेश त्या नगरामध्ये होणार आहे. who have understood that my body is a temple of God and every day they are praising God through their bodies. आपली वस्त्र तुम्ही धुवा. Wash our robes. ती डागविरी सुरकुतीत असणं गरजेचं It आहे. should be wrinkle free and unblemished. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाग असता कामा नये. There should be no spot. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. And the blood of Jesus delivers us from all sins. पित्याच्या इच्छेप्रमाणे करावयास येशू म्हणतो मी स्वर्गातून उतरलेलो आहे. So Jesus says, I have come down from heaven to the will of Father. दुसरी गोष्ट मी पाहत लूक ऋषवर्तमान याचा 4 अध्याय आणि त्याचं 8वं वचन. येशूने त्याला उत्तर दिले, प्रभू तुझा देव याला नमन कर. सॉरी 18 वचन 18 वचन. प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, प्रभूचा आत्मा मजूर आला आहे, कारण दिनासुवार्ता सांगण्यास कारण दिनास्वार्था सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास दृष्टी वांदळ्या दृष्टी ही विदित करावयास, ही विदित करावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास, खेचलेल्यास मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठविले आहे. त्याने म्हणजे कुणी पाठवले आहे? देवानं पाठवलेलं आहे. हालेलुया म्हणा. देवानं पित्यानं पाठवलेलं आहे. In Luke 4:18 it says, the Spirit of the Lord is upon me because He has anointed me to preach the gospel to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to proclaim liberty to the captives and recovery of the sight to the blind, to set at liberty those who are oppressed, to proclaim the acceptable year of the Lord. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, Here the word of God says, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, the Spirit of the Lord is upon me कारण दिना सुवार्ता सांगण्यास to preach the gospel to the poor. त्याने मला अभिषेक केला आहे. He has anointed me हालेलुया. दिनाचं शुभवर्तमान आणि शुभवर्तमान सांगण्यासाठी, to preach the gospel to the poor, दिना सुवार्ता सांगण्यासाठी to preach the good news to the poor. त्याने मला अभिषेक केला आहे. He has anointed me की धरून नेलेल्यांची सुटका, so that proclaim liberty to the captives, आंधळ्याची दृष्टी sight to the blind, ही विदित करावयास to say this, आणि ठेचलेल्यास मुक्त करावयास त्याने मला पाठविले आहे. and to set liberty to those who are oppressed. He has sent त्यासाठी me. तो आलेला आहे प्रियानो. He's come for that. दिना सुवर्तमान सांगण्यासाठी तो आलेला आहे. He's came to preach gospel to the आम्ही poor, पाहतो धनुर नेलेल्या सुटका त्याने दिलेली आहे, proclaim liberty to the captives, आंधळ्यास दृष्टी त्याने दिलेली आहे sight to the blind, आणि ठेचलेल्यास त्याने मोकळं केलेलं आहे. and to set at liberty to those who are आमची oppressed. पूर्वी अवस्था अशीच होती प्रियानो. Our situation previously आम्ही was such. दीन होतो, We were poor, आम्ही दबलेले होतो, we were under आम्ही oppression, ठेचलेले होतो, we were oppressed, आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे झाले होतो प्रियानो. we are spiritually blind. तो प्रभू आमच्यासाठी आला, The Lord came for आम्हाला us. दृष्टी त्यानं दिली, He gave us sight, आम्ही तो प्रकाश आम्ही पाहिला, and we saw the glory. आम्ही अनुभवलं प्रियानो. We experienced it. प्रत्येकाचं या ठिकाणी आणि साक्ष आहे. Everybody has a testimony. तुमचं तारण होण्याच्या अगोदर तुमची परिस्थिती काय होती? How was the situation before you were कदाचित to कुठल्या be? तरी दुर्धर आजाराने तुम्ही ग्रासलेले असाल, You might be suffering with some disease. कुठल्या तरी कठीण प्रश्नामध्ये तुम्ही त्यावेळेस असाल, You must be in some difficult situation. आणि कोणीतरी तुम्हाला येऊन शुभवर्तमान सांगितलं, And somebody came and told you the प्रभू gospel. येशू ख्रिस्ताकडे तू ये, Come to Christ. प्रभूला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकार, Believe him as a personal आपल्या savior. पापांचा पश्चाताप कर, Repent for your sins. येशूच्या रक्तानं स्वतःला शुद्ध करून घे. Cleanse yourself with the blood of देवाची Jesus. कृपा तुम्हावर झाली, The grace of God was ती upon you. स्वार्थ तुम्ही स्वीकारली, You received that आणि त्या gospel. काळात कदाचित तुम्ही ठेचलेले असाल, त्यानं तुम्हाला
मोकळं केलं. हा And you might be oppressed at that time, but He set you free. तुमचं अंधत्व त्याने काढून टाकलं. He gave you sight. तुम्हाला धरून नेलं होतं, तुम्हाला त्याने मोकळं केलं. And you were held captives, but He आम्हाला liberated you. आम्हाला स्वातंत्र्य असावं म्हणून ख्रिस्तानं आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. So that we have liberty, Christ has liberated us. आम्हाला त्याने तारण दिलेलं आहे. He's given us salvation. मगाशी गीत गायलं, मुक्ती का नायक है हो, जय मुझे देता है. We sang a song earlier that He is the Redeemer. मैं गाते गाते रहूंगा. I will keep on singing. गीत गा. हालेलुया. Keep on singing. सर्व प्रसंगी प्रभूला गीत गा. Keep on singing in every कारण situation. जो 2023 वर्षापूर्वी तुमच्यासाठी माझ्यासाठी जन्मला, Because the one who was born 2023 years ago, त्यानं आम्हाला आनंद दिलेला आहे. He has given us the joy. त्यानं आम्हाला हर्षाचा कटिबंध नेसवलेला He has आहे. girded us with joy. आणि तो आम्हाला म्हणत आहे, घाबरू नको, युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस मी तुझ्या बरोबर आहे. He says, do not fear, till the end of the age I will be with you. मी तुझे अश्रू पुसलेले आहे. I will wipe away your tears. मी तुला पारतंत्र्यातून स्वतंत्र केलेलं आहे. I've liberated you. मी तुझा देव आहे. I am your God. तू माझा पुत्र आहे. You are my son. तू माझी कन्या You are आहे. my daughter. आणि येशूमध्ये आम्ही विजयापेक्षा अधिक आहोत. And in Christ we are more than त्यानं मला conquerors. मोकळं केलेलं He आहे. has liberated us. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करायला किंवा जाहीर करायला त्याने मला पाठविले आहे. He has sent me to proclaim the acceptable year of the Lord. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष The favorable year of the Lord. म्हणजे परमेश्वराच्या कृपेचे वर्ष Means the grace-filled year of Lord. जाहीर करायला त्यानं मला पाठविलेलं He आहे. has sent me to proclaim that. देवाने आमचं तारण विश्वासाच्या द्वारे कृपेने आमचं तारण झालंय. देवाच्या कृपेने आमचं तारण झालेलं आहे. And because of the grace of God we are saved. कृपेचा काळ आहे This is the period of grace. म्हणून तिमोथेला पौल म्हणतो, So Paul says to Timothy, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये तू बलवान हो. be strengthened in the grace of God. हालेलुया. त्याच्या Hallelujah. कृपा प्रसादाने त्याने आम्हाला झाकून घेतलेला He's आहे. girded us with grace. म्हणून येशू या जगामध्ये आला प्रियानो. So Jesus came on the तो earth तुम्हाला मला तारायसाठी आलेला to आहे. save you and me, मरणातून सोडवण्यासाठी आलेला deliver आहे. us from death. आणि त्यानं ते कार्य पूर्ण केलेलं आहे. And He has completed that. आता तुमचं आणि माझं काम काय आहे? And what is your and my duty? तारणाची उपेक्षा होऊ न देता पूर्णत्वापर्यंत वाटचाल करणं. To not mock the salvation, but to walk till the very end. विश्वासामध्ये मार्गक्रमण करणं. To walk in faith. येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्याच्या मागे जात And नाही. Jesus says, my sheep hear my voice, they do not go behind anyone. मी त्यांना ओळखतो. I know them. ती माझ्या हातामध्ये आहे. They are in my hand. मी त्यांना सार्वकालिक जीवन देणार आहे. I am going to give them eternal life. त्याचा कोणाचाही नाश होणार नाही. And nobody will perish. हालेलुया. पण Hallelujah. एक काम आहे तुमचं आणि माझं. But there is one duty for you आम्हाला and त्या me. मेंढपाळाच्या मागे चालायचं We आहे. have to walk behind that तो आमचा shepherd. उत्तम मेंढपाळ आहे. He is a good shepherd. त्याने आमच्यासाठी आपला प्राण दिलेला आहे. He gave his life for त्याच्या us. तो जन्माला आला, He was born. त्यानं वधस्तंभावरचं मरण सहन केलं, He suffered the death of cross तो for us. पुरला गेला, He was buried. पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. The glory of God, He was raised on the third day. त्यानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, He appeared to His तो disciples. स्वर्गात घेतला गेला He was taken up to heaven. आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. And is coming very soon to take His beloved. आता तो पुन्हा येत आहे. He is प्रिया going to come again न्यायाधीश म्हणून येणार आहे. as a judge आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. to get His people. म्हणून मी तुम्हाला म्हटलं And that is why I की तुम्ही said, तारण झाल्यापासून आजपर्यंत किती वर्ष झाले, तुम्ही किती प्रभूच्या जवळ आलेला आहात, आपलं आत्मपरीक्षण करा प्रिया. to introspect yourselves, how close you have been from the age of your salvation. आज जर प्रभू येशू ख्रिस्त आला तर माझी अवस्था काय असणार आहे? If Jesus comes now, what is our situation? मला तारण देण्यासाठी त्यानं आणि मानवरूप धारण करून या जगामध्ये आला. He came in bodily form to save me. ते तारण मी स्वीकारलं, I accepted that पण मी salvation. पूर्णत्व गाठत आहे का? But am I attaining मी perfection? त्या मार्गावर मी आहे का? Am I on that way? मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून त्या मर्यादेवर खुणेपर्यंत मी धावत आहे का? Have I ignored the things of the past and walking till the end? ती गोष्ट अतिशय महत्वाची It is आहे. an extremely important thing. आम्हाला त्याच्यासाठी झटायचंय, कारण येशू नेहमी म्हणतो, मी वरून आलोय, तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे, म्हणून वरील गोष्टी मी तुमच्या बरोबर बोलत आहे. So we should strive for that. And God says, I have come from above and I have called you for the things of above. म्हणून आम्ही पाहतो, पाचारणाला शोभेल असं वर्तन करा. So may your behavior so be that it is suitable for your calling. हालेलुया. पाचारण म्हणजे काय? What is a calling? काय काय ना वाटतं पाचारण म्हणजे मला पाळकीय सेवेचं पाचारण आहे, Calling, some people think calling means I'm called to be a pastor, मला सुवार्तिकाचं पाचारण आहे, to be an evangelist, मला शिक्षकाचं पाचारण to be आहे, a teacher, मला संदेशाचं पाचारण to be a आहे. prophet. पण सर्वांसाठी एक पाचारण कॉमन आहे. But there is one common calling. तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी देवानं पाचारण केलेलं आहे.
God has called you to be तुम्हाला partakers of eternal life. तुम्हाला स्वर्गाचं वतन देण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. God has called you to give the kingdom of heaven. काय देवाच्या पाचारणाला काय तुम्ही किती किंमत देता ते आम्ही पाहता. How much do you value that? आम्ही किती त्याची किंमत करतो त्या पाचारणाची. How much do you value it? असंच मिळालं नाही प्रियानो. We have not received it like that. हालेलुया. Hallelujah. प्रत्येक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक लढा द्यावा लागतो. There has always been a battle to receive liberty. आम्हाला भारताला सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीवीरांनी लढा दिला. Even to receive freedom, many people were martyrs. जे देश पारतंत्र्यात होते त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला. And every country was oppressed. They had to fight for it. आम्ही पारतंत्र्यात होतो. And we were oppressed आमच्या अवज्ञेमुळं, because of our आमच्या disobedience, चुकीमुळं, because of our mistake. आम्हाला स्वतंत्र देण्यासाठी आमच्या येशूनं लढा दिला आणि तो योद्धा आहे, त्यानं विजय मिळवला. हालेलुया. And Jesus gave his life for us आणि to तो liberate us. विजय त्यानं तुम्हाला मला दिलेला And आहे. he gave that victory to you and me. तो म्हणतो तुम्ही विजयापेक्षा अधिक लोक आहात. And he says you are more than conquerors. तुम्हाला मरणातून विजय मिळालेला आहे. You have received victory from तुम्हाला death. दुःखातून त्यांनी पार नेलेला आहे. He has brought you out from the तुम्हाला diseases. मरणातून जीवनामध्ये त्यानं नेलेला आहे. He has brought you from death to life. तुम्हाला त्यानं विसावा दिलेला आहे. He has given you rest. परमेश्वर म्हणतो युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. Lord says the battle is not yours but mine. त्यानं ती लढाई लढली He प्रिया. has fought that battle. सैतानाची नांगी त्यानं ठेचली, मरणाची नांगी त्यानं ठेचली. He crushed the sting of death. तुम्हाला आणि मला विजय दिला. He gave you and me victory. हालेलुया. तो Hallelujah. विजयशाली देव He आहे. is a victorious आम्हाला God. विजय देण्यासाठी तो या जगात He आला came on this earth to give us आणि victory. त्यानं तो दिलेला आहे. And he has given us. माझ्या भावांनो बहिणीनो, My brothers and sisters, तारणाची उपेक्षा होईल असं वागू नका. do not act so that you mock salvation. तारण देण्यासाठी तो या जगामध्ये He आला. came on earth to give us, set us free. आणि मग प्रियानो, तारणाची अट काय आहे? And what is the condition for कसं saving? आम्हाला तारण मिळतं प्रियानो? How do we get that आम्ही salvation? पाहतो रोमकराच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं 10वा अध्याय आणि त्याचं 9 वचन. जर तू आपल्या मुखाने जर तो आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील, येशू प्रभू आहे असे स्वीकारशील देवाने त्याला आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठविले, मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. तर तुला तारण प्राप्त होईल. पुन्हा एकदा मोठ्याने वाचा. जर तू आपल्या मुखाने जर तू आपल्या मुखाने म्हणजे स्वतःच्या मुखानं, जर तू आपल्या स्वतःच्या मुखानं येशू प्रभू आहे असे स्वीकारशील, हालेलुया, सगळे हात उंच करा, म्हणा येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, तो माझा तारणारा आहे, तो माझा तारणारा मी आहे. त्याला माझ्या हृदयामध्ये माझा वैयक्तिक प्रभू म्हणून स्वीकारतो. मी त्याला माझ्या हृदयात त्याचा वैयक्तिक प्रभू म्हणून स्वीकारतो. मी प्रभूवर विश्वास ठेवतो. मी प्रभूवर विश्वास ठेवतो. हालेलुया. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. म्हणून तारणाची ती आट आहे. पुन्हा एकदा वाचा ब्रदर. जर तू आपल्या मुखाने जर तो आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील, येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले, मेलेल्यातून उठविले, आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. तर तुला तारण प्राप्ती होईल. अंतःकरणानं विश्वास ठेवणं, मुखानं कबूल करणं. हालेलुया. तुम्ही ठेवलाय का अंतःकरणानं विश्वास? तुम्ही मुखानं कबूल केलेला आहे का? तर मी सांगतो तुमचं तारण झालेलं आहे. हालेलुया. In Romans 10:9 it says that if you confess with your mouth the Lord Jesus and believe in your heart that God has raised him from the dead, you will be saved. तारणाची अट आणखी काय आहे प्रिया? What is one more condition for तारण saving? म्हणजे काय? What is salvation? मुक्ती, स्वातंत्र्य, Deliverance, रक्षण करणं किंवा आमचा उद्धार होणं. to be have redeemed. मग आता तर तुम्ही म्हणता की मी माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. If you say that I have accepted Jesus Christ as personal Savior, अंतःकरणानं मी विश्वास ठेवलेला आहे I have believed in my heart आणि मुखानं मी कबूल केलेला आहे, and I have confessed with the mouth, मग आता माझं तारण झालं. so that I am saved. मग इथं संपलं का? Does it end here? मग मी आता कसंही वागलं तर चालेल का? Is it okay if I behave anyhow? जगामध्ये असं शिक्षण देणारे लोक आहेत, There are people who give this teaching in the world. असं चुकीचं शिक्षण देणारे आहेत. The people who give a wrong teaching. माझं तारण
तारण झालेला आहे, I am saved. मी मुखानं कबूल केलेला आहे, I've confessed with my मी mouth. अंतःकरणाने विश्वास ठेवलेला I आहे, believe in my heart. आता मी काही केलं तरी चालेल So if I do anything, it's fine कारण माझं तारण झालेलं आहे. because I am saved. असं नाही प्रियानो. It is not so. तारण होणं, तारण स्वीकारणं म्हणजे पवित्र जीवनाची बांधील तुम्ही आहात. Accepting salvation means being tied to holiness. पवित्र जीवन जगण्याची तुम्ही बांधील आहात. You are bounded to live a holy life. परिपूर्णतेपर्यंत नेटानं किंवा प्रौढतेपर्यंत नेटानं आणि प्रयत्न करणं त्या गोष्टीसाठी तुम्ही बांधील आहात. To strive to attain that perfection, we are binded for that. आपल्या ध्येयापर्यंत धावणं त्याच्यामध्ये आणि तेच एक काम समजून त्याप्रमाणे चालणं ते तुमच्या आणि तुम्ही त्याच्याशी बांधील आहात. And you are bound to finish your race. आणि म्हणून आम्ही पाहतो की तारण झालं म्हणजे माझं मी तारण झालं म्हणजे तिथं संपलं नाही. So it means if we are saved, it does not mean it ended there. ज्यावेळेस तुम्हाला तो मुकुट प्राप्त होईल When you receive the crown, त्यावेळेस तुमचं तारण होईल, पूर्णत्व हालले. at that time you'll receive salvation, the perfection. येशू येईल, Jesus will come. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे हिशोब त्यांचा होणार आहे. He will judge according to everybody's आणि sins. येशू ज्याला म्हणेल माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, And the one whom God will say, my good and faithful servant, माझ्या भल्या आणि विश्वासू दासी, my good and faithful हे तुझं servant, वतन घे. this is your nation. हा तुझा जीवनाचा मुकुट This is the आहे crown of life. आणि तो मुकुट तुमचा कोणी हिरावून घेऊ नये म्हणून सांभाळून राहा. And be careful that nobody snatches your crown. आपली वस्त्र तुम्ही धुवा. Cleanse your clothes. तो तुमचा मुकुट हिरावून घेण्यासाठी तो दुष्ट टपलेला आहे. The wicked one is striving to snatch away your crown. त्याची इच्छा आहे की सर्वांचा माझ्यासारखा नाश व्हावा, He thinks that everybody should perish like him. पण देवाची इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये. But it is the will of God that you do not perish. तारण जर तुम्हाला मिळालेलं So आहे if you have received तर salvation, तुमचा मुकुट कोणी हिरावून घेऊ नये म्हणून सांभाळा. be careful that nobody snatches your ध्येय salvation. आणि नेटानं प्रयत्न करा त्या सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर जाण्याचा, And strive to attain that eternal life. पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न To करा. attain perfection. वरदान देवाजवळ हे मागा, Ask such blessings to God. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटे. To strive for ते for हे you. की सबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, I may dwell in your house forever. म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन So I'll see your beautiful self. आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करेन. And I'll meditate in your holy temple. देवाजवळ मी वरदान मागितलं, I asked this blessing to God. स्तोत्रकर्त्याने ते वरदान A मागितलं. psalmist has asked this. 27 आणि स्तोत्र 27:4 मध्ये ते वचन आहे, वाचू नका, पण त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. It is said in Psalms 27:4. आज जर तुम्ही तारणाचा स्वीकार केलेला If you आहे have received salvation तर today, प्रभूजवळ हे वरदान तुम्ही मागा. ask this blessing to God. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटेन That देवा. I strive to attain you. सबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, So that I dwell in your house forever. म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन So I see how marvelous you आणि are. तुझ्या पवित्र स्थानी मी ध्यान And करेन. I'll meditate in your holy place. ज्याचा भावविषय परमेश्वर आहे ते धन्य Blessed आहे. are the ones who believe in Christ. ज्यांचा भावविषय येशू आहे ते धन्य Blessed are आहे. the ones who believe in Christ. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काय होऊ द्या, प्रभू माझ्या बरोबर आहे. Whatever happens, Jesus is with me. समोर डोंगर दिसतोय, प्रभू माझ्या बरोबर आहे, मला बळ देणारा माझा देव आहे. There's a mountain ahead of me, Jesus is with me. जीव घेणा प्रसंग समोर दिसतोय, There is a deadly situation, येशू माझ्या बरोबर आहे. Jesus is with me. इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव माझ्या बरोबर आहे. Emmanuel, God with me is with us. येशू 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 आणि येशू हा. Jesus, Jesus, and only Jesus. सर्व प्रसंगामध्ये In all situations, माझ्या बंधूची काल आपल्या बंधूची साक्ष काल तुम्ही ऐकली. we listened a testimony of a त्यांचं brother. ऑपरेशन चालू असताना येशू त्यांना म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. During the surgery, Jesus says, I am with you. हेच तारणाच्या मार्गावर चालण्याचं लक्षण आहे. This is a sign of walking the way of salvation. देव म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. When God says, I am with you, एक लक्षात ठेवा, remember one thing. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला विश्वासू राहता. Be faithful. When you stay faithful in किती everything to बिकट God, प्रसंग येऊ द्या, no matter what the जीव situation, घेणा प्रसंग येऊ द्या, if there is a deadly तुम्ही situation, हा प्रश्न किंवा अशी कुरकुर कधी करत नाही. you will never complain. एवढी मी प्रार्थना करतो, एवढे मी चर्चला जातो, तरी माझ्या वाट्याला का आलं? पण हा असे शब्द तुमच्या मुखात आले, तुम्ही तारणाच्या मार्गावर नाही हलवले. You do not say that even though I pray so much and read so much, I am facing this situation. आणि अशा प्रसंगामध्ये देव तुमच्याबरोबर स्वतःहून कधी बोलणार नाही. And in this situation, God will never speak to you. पण तुम्ही विश्वासू राहता, If you stay faithful, प्रभूची आज्ञा पाळता, you obey the commandments of God, तारणाची उपेक्षा होईल असं वागत नाही, you do not mock salvation, आणि मग तुमच्यावर जीव घेणा प्रसंग आला, and no matter deadly situation, मोठ्या समस्या तुमच्या जवळ आल्या, there are many आणि tribulations, काही परिस्थितीमध्ये देवा तू चांगला आहे, तुझी दया सनात आहे तुम्ही म्हणता, and when you say, God, you are good and your mercy endures forever, त्याच ती वाणी तुम्ही ऐकाल. that time you'll hear that voice, माझ्या मुला, my son, माझ्या मुली, my daughter, मी तुझ्या बरोबर
आहे. I am with you. हालेलुया. Hallelujah. विश्वासू राहण्याचा हा आशीर्वाद आहे की देवाची वाणी तुम्ही ऐकणार आहात. It is a blessing of staying faithful that you will listen the voice of God. तुम्ही देवाची वाणी ऐकून प्रभूकडे वळला, You will receive the voice of God and आपल्या turn. पापांचा पश्चाताप केला, You will repent, येशूला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं receive Jesus Christ as your आणि personal त्याला Savior. विश्वास होतो उभे राहत आहात. And when you live a faithful life, ते म्हणेल किती बिकट प्रसंग आला तर माझा मुलगा माझी मुलगी मला विश्वास आहे, मी त्याच्याबरोबर बोलणार आहे. God says that no matter what my son and daughter stayed faithful, I am going to be with him. मी तुझ्याबरोबर आहे. I am with you. तुझे अश्रू पुसणारा मी देव तुझ्याबरोबर आहे. I'll wipe away your tears. तुला आपल्या हातावर झेलून धरणारा मी तुझा देव तुझ्याबरोबर I've आहे. held you in my hands. तुझा मी नाश होऊ देणार I will नाही. not let you perish. तू माझ्या हातामध्ये आहे. You are in my hands. किती लोकांना वाटतं की अशी वाणी मला ऐकायची आहे. How many feel that you should listen this कारण voice? मनुष्याचं आयुष्य आपल्या हात उंच करा. मनुष्याचं आयुष्य अनेक प्रसंगामधून जाणं आहे प्रियानो. The life of a man has to go through many कठीण tribulations, प्रसंग आहेत, difficult situations, जीवघेणे प्रसंग आहेत, deadly situations. चढ आहे, There is चढ, there is ascension, उतार आहे, there is descension. वळण आहे. You have to turn. पण प्रियानो या सर्व मार्गामध्ये येशू तुमच्या बरोबर आहे. But in all the situations, God is with you. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो Even though I walk through the valley of तरी shadow of death, अरिष्टास भिणार नाही, I will fear no कारण evil, तू मज बरोबर आहे. for you are with me. हे होकारात्मक विधान कोणाच्या मुखात असतात? This assertive things, who has this? जे तारणाची उपेक्षा न करता विश्वासानं प्रभूच्या मागे चालतात. Do not mock salvation, but walk behind Jesus by म्हणून faith. आत्ताच्या परिस्थितीला अनुरूप असं वचन तुम्हाला मी सांगत आहे. And on this occasion of Christmas, I'm telling you a right teaching. आत्ताच्या प्रसंगाला म्हणजे आता ख्रिसमसचा प्रसंग नाही, जगात In this situation, for this situation, I'm telling you, giving you the right teaching. आमच्या देशामध्ये कठीण प्रसंग आहे प्रियानो. Our country is facing a difficult time. आम्ही पाहतो सर्व प्रकारची आणि विरोधाची परिस्थिती या जगामध्ये आहे. There are many adverse conditions. पण याच्यामधून चालत असताना तारणाची उपेक्षा होईल अशी कुठली गोष्ट माझ्याकडनं मी होऊ देणार नाही. So I'm not going to let anything happen that will mock salvation. तुमची आणि माझी जबाबदारी आहे. It is your and my responsibility. देव आमच्या बरोबर आहे God is with us. आणि देवाचं वचन आज ख्रिसमससाठी तुम्हाला प्रेरणा देणारं ते वचन आहे. And this verse is the verse giving you inspiration. आलेल्या ज्या प्रसंग ते आम्ही थोपू शकत नाही. We cannot do anything about the situations. त्याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये आहे. पवित्र शास्त्रामध्ये तसं सांगितलेलं It is आहे. mentioned in the scripture. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? But what you have to do, येशू म्हणतो जो मनुष्यासमोर मला स्वीकारतो त्याचा स्वीकार मी पित्यासमोर करेल. those who accept me in front of people, I will accept him in front of my आणि जो Father. मनुष्यासमोर माझा नाकार करेल त्याचा मी नाकार पित्यासमोर करेल. And one who will reject me in front of people, I'll reject him in front of my Father. आज ख्रिसमस साजरा करणाऱ्या देवाच्या लोकांनो, And all you people of God who are celebrating आपल्या Christmas, जगातल्या देशातल्या सर्व परिस्थितीबद्दल कुरकुर करायची नाही. do not complain about the conditions of the world. त्याही परिस्थितीमध्ये आम्हाला म्हणायचं आहे In all situations, we have to say, परमेश्वर चांगला आहे, God is good त्याची दया सनातन and His आहे. mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. ज्यानं जो दाविदाच्या नगरात ज्यानं जन्म घेतलेला The आहे one who was born in the city of David, तो देव माझ्या भारतामध्ये सुद्धा आहे. that God is in this India. मग आम्ही काय करायचं आहे प्रियानो? So what do we have to do? तारणाची अट There is a condition for म्हणजे salvation. तारणाची परिपूर्ती आम्हाला करायची You have to आहे. attain perfection for त्याची salvation. अट काय आहे What is the प्रियानो? condition? मत्ते कृष्ण वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 22 वचन. माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करीतील. हालेलुया. घाबरून जाऊ नका. आजचा दिवस आनंदाचाच आहे, उद्याचाही आनंदाचा असणार आहे. शेवटपर्यंत तुमच्यासाठी माझ्यासाठी दिवस कसा असणार आहे? आनंदाचा. वाचा वचन. माझ्या नामामुळे माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करीतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकेल तो तरेल. In Matthew 10:22 it says, "And you will be hated by all for my name's sake, but he who endures to the end will be saved." हालेलुया. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. मग तारणारा जन्मला आहे, त्यानं तुम्हाला मला तारण दिलेलं आहे. आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये प्रभूला विश्वासू राहायचं आहे, कारण तुमच्या डोक्यावरचा प्रत्येक
प्रत्येक केस देवानं मोजलेला आहे. आमेन. And a Savior is born to save us, so we have to stay faithful because the hair on our head are counted. तुमच्या जीवाचं रक्षण करणारा तो देव आहे. He is a God who will protect you. आम्हाला शेवटपर्यंत विश्वासू राहायचा We आहे. have to stay faithful to the very end. तारण आम्हाला साधायचं We आहे. have to attain salvation. तारणाची पूर्तता आम्हाला करायची We have आहे. to attain the perfection. माझं तारण झालं असं मी केव्हा म्हणू शकतो? When can I say that I am saved? ज्यावेळेस तो जीवनाचा मुकुट माझ्या डोक्यावर येईल, When I receive the crown of life. ज्यावेळेस त्या नगरामध्ये माझा प्रवेश When होईल, I enter into the country. तोपर्यंत मला त्या तारणाच्या मार्गावर चालायचं आहे. प्रेम, Until then I have to walk in the way of त्या salvation. मार्गावर मला विश्वासानं चालायचं I आहे. have to walk faithfully. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरे. He who endures to the end will be saved. मग बाप्तिस्म्याच्या पाण्यातून वर येताना आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, While coming out of the water, while baptism, I have told शेवटपर्यंत you, विश्वासू राहा, stay faithful to the end, म्हणजे जीवनाचा मुकुट तुला प्राप्त so होईल. you will receive the crown of मग त्या life. आध्यात्मिक प्रवासामध्ये शेवटपर्यंत विश्वासू राहा, In spiritual journey, stay faithful. म्हणजे तुला काय होईल? So what will happen? जीवनाचा मुकुट प्राप्त You होईल. will receive the crown of life. येशू कशासाठी आला? Why did Jesus come? तारण काय आहे What is हे salvation? आम्ही पाहिलेलं आहे. We have learned आता फक्त this. एकच वचन वाचूयात आणि प्रार्थना करूयात. काय त्याच्यावर 14व्या वचनामध्ये काय लिहिलंय? 13 आणि 14 लूका शुभवर्तमान 2रा अध्याय 13-14 मध्ये काय लिहिलंय पहा. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत ते म्हणाले, देवाची स्तुती करीत म्हणाले, उर्ध्वलोकी देवाला गौरव ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात आणि शांती. पृथ्वीवर मनुष्यात शांती. त्याचवर त्याचा प्रसाद झाला. त्याचवर म्हणजे त्या मनुष्यावर त्याचा प्रसाद म्हणजे कृपा झालेली आहे, प्रसाद झाला आहे. It says in Luke 2:13 and 14, and suddenly there was with the angel a multitude of heavenly hosts, praising God and saying, Glory to God in the highest, and on earth peace, goodwill toward men. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव Glory to the God in the आणि highest, पृथ्वीवर मनुष्यात शांती. and on earth peace. मी तुम्हाला शांती द्यायला आलेलो आहे. I've come to give you मी peace. माझी शांती तुम्हाला I देतो. give you my peace, जग देत तसं नाही. not like the world gives. हालेलुया. मग शांतीचा मार्ग काय आहे? What is the way of peace? कशा रीतीने मला ती शांती मिळवायची How will आहे? I receive the peace? तारणारा प्रभू आहे. The Savior is Jesus. तो मानवरूप धारण करून या जगात आला. He came in manly form. त्यानं तारण आमच्यासाठी दिलं. He gave us salvation, आम्ही ते स्वीकारावं. so that we may accept तो it. शांतीचा अधिपती आहे. He's the Prince of Peace. त्यानं तुम्हाला मला शांती दिलेली He आहे. has given you and me peace. ती मी स्वीकारावी. I should accept that. शांतीचा मार्ग काय आहे? What is the way of प्रभू peace? येशू ख्रिस्ताच्या द्वारे शांती. आता मी पाहिलं बायबल Through the Jesus Christ is peace. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. आपण कसे नीतिमान ठरलेले आहोत? विश्वास विश्वासानं आमचं तारण झालंय म्हणजे आम्ही नीतिमान ठरलेले आहोत. पुढं म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे म्हणून नीतिमान ठरलेत. म्हणून काय झाले त्या ठिकाणी वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. तुम्ही नीतिमान ठरलेले आहात म्हणून आपल्या देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. हालेलुया. Romans 5:1 it says, Therefore, having been justified by faith, we have peace with God through our Lord Jesus Christ. मग आपल्या आणि आम्ही पाहतो देवा आम्हाला नीतिमान त्याने आम्हाला ठरवलेला We आहे. have been justified by faith. विश्वासाच्या द्वारे मी नीतिमान ठरलेले Through आहोत faith we have been justified. म्हणून आपल्या देवाबरोबर त्याच्या शांतीचा लाभ तुम्हाला घडो. So he has given us peace. नीतिमत्व कोणाच्या द्वारे मिळाले? From whom did we receive righteousness? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. Through Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी पाठवलंय? Who sent Jesus Christ? स्वर्गीय पित्यानं Heavenly पाठवलं. Father. त्याच देवाच्या द्वारे, Through that same त्याच God, पित्याच्या द्वारे the same Father, ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला शांतीचा लाभ घडो. we should receive the peace through Jesus Christ. प्रभूची शांती तुम्हावर असो. आमेन म्हणा. Peace of Jesus be with you. हालेलुया. Hallelujah. परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आम्हाला ती मिळते प्रियानो. आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 16वा अध्याय 33 वचनामध्ये काय लिहिले वाचूयात आणि प्रार्थना करूयात. या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील. तरी धीर धरा. मी जगाला जिंकले आहे. जिंकले आहे. आमेन.
In John 16:33 it says, "These things I have spoken to you, that in me you may have peace. In the world you will have tribulation, but be of good cheer. I have overcome the world." माझी शांती मी तुम्हाला देतो, I'm giving you my peace. धीर धरा, Be of good cheer. मी जगाला जिंकलं आहे. I have overcome the world. हा, मनुष्यात, पृथ्वीवर मनुष्यात शांती, Peace to people on earth. त्याचा प्रसाद त्याचवर झाला आहे. Goodwill toward ती men. कृपा आमच्या बरोबर आहे. That grace is with us. आम्ही शांती पावलेले लोक आहोत. We are people who have received peace. सर्व प्रसंगी आनंद, देवाचं गौरव आम्ही करूयात प्रियानो. Let us be happy and praise God in every situation. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमची शांती ढळू नये प्रियानो, Let not your peace fade away. म्हणून तारणाच्या मार्गावर विश्वासानं चाला. So walk in the way of salvation by सर्व faith. प्रसंगी म्हणा परमेश्वर चांगला आहे. In all situations say God is good and his mercy endures आणि forever. वरदान देवाजवळ एकच मागा, तुझ्या प्राप्तीसाठी मी झटे. And ask one blessing to God, that may I strive to you attain you. आणि ख्रिसमस साजरा करत असताना एक महत्वाची गोष्ट, And while celebrating Christmas, one important thing, तो आनंद फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवायचा नाही. do not limit that joy to you. लोकांना जाऊन सांगा, Share to the people around. आज दाविदाच्या नगरात तारणारा A जन्मला Savior आहे. is born in the city of David. येशू तुझ्यावर प्रीती करत Jesus आहे. loves you. येशू तुला आपल्या जवळ घेऊ इच्छित आहे. Jesus wants you to come closer. प्रभूकडे ये, Come to God. तुझं तारण You होईल. will be saved. निश्चितच त्याचे आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे. And assuredly God will bless मग you. प्रभू येशू मानवरूप धारण करून का आला तुम्हाला समजलं असेल. And you've understood why Jesus came in the bodily form. तारण पावल्या लोकांचं काम आता काय आहे ते तुम्हाला समजलं आहे. And you've known the duty of the ones who have आणि saved. हाच ख्रिसमस आहे. And this is Christmas. तुम्हाला रोज साजरा करायचा आहे. You have to celebrate it every मला day. ख्रिस्ताचा जन्मोत्सव रोज साजरा करायचा आहे. I have to celebrate the birth of Jesus मला every day. ख्रिस्ताचं पुनरुत्थान रोज साजरं करायचं I आहे. have to celebrate the resurrection of कारण Jesus त्याचा every day. जन्म, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान या तीन अवस्थेमधून तुम्हाला मला तारण प्राप्त झालेलं आहे. And through his birth, his death, and his resurrection, we have been saved. कुठल्या कुठल्या अवस्था येशूच्या? येशूचा जन्म, येशूचं मरण, येशूचं पुनरुत्थान. हालेलुया. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या तिन्ही गोष्टी तुम्हाला रोज सेलिब्रेट करायच्या आहेत. हालेलुया, हालेलुया. मरण सुद्धा आम्हाला का सेलिब्रेट करायचं आहे? कारण मरण त्याला बांधून ठेवू शकलं नाही, मरणावर त्याने विजय मिळवलेला आहे. हालेलुया. मरणच मेले, प्रभू माझे विजयी झाले. तो युगानुयुगचा जिवंत देव आहे. त्या प्रभूला धन्यवाद. हालेलुया. यास आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात, प्रभूचं गौरव करूयात. हालेलुया. Let us सर्व give कॉयर God the पुढे. glory.